भडगाव तालुक्यात 30 व 31 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. गुढे शिवारातील गट क्रमांक 356 मधील अल्पभूधारक शेतकरी भिकन दयाराम पाटील राहणार बामरुड प्र यांची 2-3 वर्षापूर्वी बांधलेली विहीर काळ्या मातीने जागा सोडल्याने गाळ व पाण्यात पूर्णपणे बुडाली आहे. त्यामुळे आगामी रब्बी हंगामातील सिंचनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच दलवाडे गोंडगाव येथील शेतकरी राममूर्ती भास्कर पाटील यांच्या विहिरीचंही पाण्याच्या प्रवाहामुळे नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे कापूस, मका, उडीद, मूग व सोयाबीन ही पिके आडवी पडून मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. भडगाव पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र कृषी सहाय्यक व तलाठी यांच्याकडे अनेक गावांचा कारभार असल्याने प्रत्यक्ष पंचनाम्यास 2 दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती गोंडगाव, वाडी व दलवाडीतील संबंधित अधिकाऱ्यांनी दूरध्वनीवरून पत्रकार सतीश पाटील यांना दिली आहे. MDTV न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी सतीश पाटील, भडगाव. मी अल्पभूधारक शेतकरी असून नाव सांग. भिकन दयाराम पाटील राहणार बामरुड तालुका बडगाव जिल्हा जळगाव. मी 2 वर्षापूर्वी व्याजाने पैसे काढून 5-5.5 लाख काढून विहीर खोदली होती, परत ती बांधली होती. ती आता कालच्या पाण्यामध्ये जमीनदोस्त झाली. तलाठी व तलाठी आप्पा तहसीलदार यांनी भेटी देऊन विहिरीचा पंचनामा करणे. काय नुकसान झालं? अगोदर कशी होती विहीर? विहीर बांधलेलीच होती आणि संपूर्ण जमीनदोस्त झाली. संपूर्ण जमीनदोस्त झाली ती. तुम्हाला हे केव्हा माहिती पडलं? आता मी सकाळी आलो, चाळीसगावला राहतो मी सकाळी आलो तेव्हा बघितलं. काय अपेक्षा आहे शासनाकडनं? तिची भरपाई मिळावी. आता 2 वर्षापासून व्याजाचे पैसे खाल्ले, 5-5.5 लाख रुपये टाकले, ती आता जमीनदोस्त झाली.